आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार. सर्वे सर्व संघे सकाळ हा कार्यक्रम सर्व तुम्हाला स्वागत करत आहे. आपण काल जे पाहिलं ते पुढे बघूया. येशूने 2 शिष्यांना पाठवलं, समोरच्या गावात जा, तिथे बांधलेल्या शिंगरूला तुम्ही खोलून आणा, माझ्याकडे आणा. कोणी विचारलं तर सांगा ते येशूला पाहिजे. आता 4 वचनामध्ये असं पाहत आहे, तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. आणि हे वचन असं सांगत आहे, 2 राहामध्ये ते बांधलेलं आहे. म्हणजे आज मनुष्याचे विचन इकडे जावो का इकडे जावो, 2 मनामध्ये. तुम्ही व्यवस्था 30 अध्याय 19 वचनामध्ये पाहत आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्या समोर मी जीवन ठेवलेलं आहे, मरण ठेवलेलं आहे, आशीर्वाद ठेवलेला आहे, श्राप ठेवलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा, तुम्ही कुठे जाणार आहे. हा 2 मार्ग आहे. येशूने म्हटलं जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग. जीवनाचा मार्ग म्हणजे येशू म्हणतो मार्ग सत्य म्हणजे जीवन मी आहे. पण मरणाचा मार्ग कोण, मरणामध्ये नेणारा कोण, शैतान, या जगाची पाप. त्या रस्त्यावर जाऊ नका. 2 मार्गामध्ये तुम्ही अटकून राहिलेले आहे. आज तुमच्या मनात असं विचार आहे, इकडे जाऊ का इकडे जाऊ का. पण येशू म्हणतो माझ्याकडे या, जीवन इकडे आहे. जीवनाचा मार्ग रुंदी आहे, अवघड आहे, तर या मार्गामध्ये यायला पाहिजे. येशूच्या मार्गामध्ये या, जीवनाच्या मार्गामध्ये. आणि येशूने त्याला सोडवलं. 2 मनाने राहू नका, 1 मनाने राहिलं तरच तुमच्या प्रार्थना ऐकले जाईल, असं याकूब 1:6-7 मध्ये पाहत आहे. 2 मनाने का होणार नाही. आज 1 मनाने प्रभूकडे या, कारण मार्ग सत्य जीवन एक येशू मसीह आहे, त्याच्याकडे या. आम्ही प्रार्थना करूया. देवा धन्यवाद प्रभू, जसं त्या शिंगरू इकडे जाऊ का 2 मार्गामध्ये असं अडकून राहिलं होतं, पण त्याला येशूने सोडून सरळ मार्गामध्ये, जीवनाच्या मार्गामध्ये त्याला आणलं आणि येशूने त्याला वापरलं. प्रभू आज 2 विचारामध्ये, मी इकडे जाऊ का, मी मरू का जगू का, असं विचारामध्ये आहे. 2 विचारामध्ये त्यांना खोल प्रभू, त्या बंधनातून खोल आणि जीवनाचा मार्ग सत्य जीवन येशू आहे, या मार्गामध्ये आण प्रभू. त्यांच्या जीवन उज्ज्वल असू दे, जीवनाच्या आशीर्वादाच्या मार्गामध्ये प्रभू. येशू नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.